हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आपण आज बनवूया आवळ्याचा मुरब्बा। मस्त असं तयार होणार आहे आणि गुळापासून तयार केलेला आहे। त्यासाठी मी अर्धा किलो आवळे घेतले आहे। स्वच्छ धुवून घेतले, आवळे पुसून घेतले आणि एक 10 मिनिटांसाठी सुकवून घेतले फॅनच्या हवेमध्येच। म्हणजे पाण्याचा एक थेंब सुद्धा या आवळ्याला नसला पाहिजे। शिवाय आपण जे भांडे वापरतो त्याला पण पाणी नसलं पाहिजे अजिबात, म्हणजे आवळ्याचा जो मुरब्बा आहे तो व्यवस्थित टिकून राहतो। त्यानंतर मी आवळे किसून घेत आहे। मी ते छोटी किसणी वापरली आहे, तुम्ही यापेक्षा थोडी मोठी किसणी वापरली तरी चालतं। फक्त आवळे किसूनच घ्यायचे, कट करून नाही घ्यायचे, म्हणजे आपण त्यामध्ये जेव्हा गुळ घालतो तेव्हा ते खूप छान एकजीव होतं किसून घेतल्यामुळं। आवळे तसे खूप पौष्टिक असतात आणि आता त्याचं सीझन संपत आलाय, त्यामुळं आपण हा मुरब्बा टिकण्यासाठी वर्षभर खाण्यासाठी अशा प्रकारे मुरब्बा तयार करून ठेवू शकतो। मी तर अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलोपेक्षा थोडेसे जास्त, अर्धी वाटी जास्त असं गुळ कट करून घेतला आहे। कढईमध्ये तूप घातलं आहे 1 चमचाभर। त्यामध्ये खडे मसाले घातले आहे, 4 लवंग, 3 विलायची आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला आहे। विलायची हलकीशी ठेचून घेतली आहे, यामुळे या मुरब्ब्याचा जो स्वाद आहे तो खूप छान येतो। हलकसं परतून घेतलं 1 मिनिटभर। किसून घेतलेले आवळे यामध्ये घातले आहे। आता सोपी रेसिपी आहे, अगदी पटकन होते तयार। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि हा आवळा व्यवस्थित परतून घ्यायचा। 1-2 मिनिटांसाठी परतून घेतला मी आधी असा। त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं, परत एकदा मिक्स करून घेतलं व्यवस्थित मीठ घातल्यानंतर आणि 1 मिनिटभर याच्यावर झाकण ठेवलं। झाकण ठेवून सुद्धा 1 मिनिट शिजवून घ्यायचा, वाफवून घ्यायचा थोडासा। गॅसची फ्लेम लो ठेवायची। पूर्ण रेसिपी आपल्याला ही लो फ्लेमवरच करायची आहे। बघा, आवळ्याचा आता हलकासा कलर बदलला आहे। त्यानंतर कट करून घेतलेला गुळ यामध्ये मिक्स करायचा। गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता। गुळ मिक्स करत असताना यामध्ये जे खडे होते त्या आपण कट करताना राहिलेले ते फोडून घ्यायचे आणि चांगला असं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, आता आवळ्याचा कलर सुद्धा बदलला आहे। परत झाकण ठेवायचं, 1-2 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आणि हे बघा, मस्त असा मुरब्बा तयार झाला आहे। या आवळ्याचा मुरब्बा करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शिजवताना याला ड्राय नाही होऊ द्यायचं। लो फ्लेमवर असं हलकसं कढईत पाणी असतानाच गॅसची फ्लेम बंद करायची आणि नंतर आवळा गार झाल्यानंतर आपण याला बरणीत भरून ठेवायचं। जर पूर्ण ड्राय होईपर्यंत जर शिजवलं तर जेव्हा तो आवळ्याचा मुरब्बा आपण स्टोअर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वगैरे बघितलं तर तो कडक होऊ शकतो। त्यामुळे थोडंसं पाणी असतानाच गॅसची फ्लेम बंद करायची। हे बघा, मस्त असा आवळ्याचा मुरब्बा तयार झाला आहे। हा मुरब्बा आपण काचेच्या बरणीत ठेवून अगदी वर्षभर सुद्धा वापरू शकतो। खूप छान तयार झालेला हा मस्त असा आवळ्याचा मुरब्बा एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण परत भेटू पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये। थँक्यू सो मच।